रांगोळी काढायची खूप आवड आहे. रोज रांगोळीसुद्धा काढायची आहे, पण कोणती डिझाईन काढावी हे कळत नाही. तर त्यासाठी बघा मी आणलेल्या आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, टिपके काढून घ्यायचे आहेत. 3x2 टिपके इथे काढलेले आहेत आणि एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे बघा. टिपके जोडायचे आहेत आपल्याला आणि एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आता दिलप्रमाणे पाकळ्या असलेलं हे फूल आहे बघा. 3 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. आता जे आपण पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्यावरती ही फांदीप्रमाणे 2-2 रेषा मारून घ्यायच्या आहे आणि मधूनसुद्धा आपल्याला रेषा मारायच्या आहेत. आता मधल्या ज्या रेषा आहेत त्यावरती फांदीप्रमाणे 2-2 फांद्या काढून घेतलेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता. आता तीनही बाजूला मी फांद्या काढून घेतलेल्या आहेत. आता ज्या पाकळ्यांच्या वरती आपण रेषा काढलेल्या आहेत तिथे छोटी फुलं तयार करून घेणार आहोत बघा. 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. लाल डॉट देऊन घेतलेला आहे आणि वरती छोटी फुलं काढून घ्यायची. आता इथे तुम्ही फक्त डॉट दिले तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता आपण ज्यामध्ये रेषा काढलेल्या आहेत बघा तिथे ही वरती टोकाला मधल्या रेषेवरती आपण पिवळ्या रंगाची एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत आणि बाकीच्या उरलेल्या रेषांवरती लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता ज्या फुलांच्या इथे रेषा काढलेल्या आहेत तिथे सफेद रंगाचे डॉट दिलेले आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही. आता टिपक्यांच्या रांगोळ्या कशा फक्त टिपके जोडून काढायच्या असतात. आता ह्या रांगोळ्यांमध्ये सुद्धा आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आकार देऊ शकतो. आता मध्ये बघा रिकामी जागा दिसते तर तिथे आपण एक 3 पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं फूल काढून घेतलेलं आहे आणि वरच्या पाकळ्यांच्या इथे सुद्धा आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. आता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा बघा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. बघा फायनल रांगोळी अगदी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता जे पिवळे आपण डॉट दिलेले आहेत बघा त्याला एक कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे काडीच्या मदतीने. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. ही रांगोळी तर आपण इथे एक गुणिलेचं चिन्ह असतं ना आपल्या गणितामधला त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे. मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. आता इथे आपण 2-2 रेषा जोडून घेणार आहोत. एक त्रिकोण काढून घेणार आहोत बघा. त्रिकोण तयार करायचे आहेत. आता इथे मी 4 त्रिकोण तयार केलेले आहेत. आता त्या त्रिकोणाच्या मधूनसुद्धा आपण रेषा मारून घेणार आहोत. फांदीप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. प्रत्येक त्रिकोणाचे 2 त्रिकोण आहेत त्याच्या मधोमध रेषा मारायच्या आहेत आणि तिथेही एक गुणिलेच्या चिन्हाप्रमाणे चिन्ह तयार करून घ्यायचं आहे. आता मध्ये एक फूल तयार झालं आहे बघा. तर तिथे आपण लाल रंग भरून घेणार आहोत. एक नक्षी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण लाल रंग भरून घेतलेला आहे. आता वरती आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती सफेद रंगाचे डॉट द्यायचे आहेत बघा. सर्वच रेषांवरती सफेद रंगाचे डॉट दिलेले आहे. मध्ये आपण पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेणार आहोत. आता आपण जे त्रिकोण काढलेले होते त्याच्यावरतीही आपण आडव्या रेषा मारून घेणार आहोत आणि वरती पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि अगदी पटकन होणारी आहे. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता 2 रेषेच्या मध्ये जो कोन तयार झालेला आहे तिथे एक पानांप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा. हिरवा रंग त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि जे सफेद आपण डॉट दिलेले आहे ते सुद्धा पुढच्या बाजूला पानांप्रमाणे ओढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. आता मध्ये जे त्रिकोण आहेत आपले तिथेही रेषा ओढून घेतलेल्या आहेत बघा. त्यावरती डॉट दिलेले आहेत. सफेद रंगाने डॉट द्यायचे आहेत. आता इथे रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर भरलेले नाही. थोडेसे कलर भरायचे आहे बघा. थोडे रंग मी भरून घेतलेले आहेत. जे सफेद आपण पानांप्रमाणे आकार काढले तिथेही लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. जे पानं काढलेले आहे त्यावरती एक छोटासा एस काढून वरती डॉट दिलेला आहे. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. इथे सुद्धा मी 2x1 डॉट दिलेला आहे. ते डॉट आपण जोडून घ्यायचे आहेत. आता इथे 2 गुणिलेचं चिन्ह असतं त्याप्रमाणे एक चिन्ह तयार करून घेतलेलं आहे. आता चारही बाजूला आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. 4 पानं काढून घ्यायची आहेत इथे. चारही आपण टिपके जोडून घेतलेले आहेत आणि पानं काढून घेतलेले आहेत. मध्ये बरोबर आपण रेषा मारून घेणार आहोत बघा. फांदीप्रमाणे आकार करून घेणार आहोत. आता ह्या तीनही रांगोळ्या अगदी जवळजवळ सारख्याच आहेत बघा. थोडाफार फरक आहे. रोजची काढण्यासाठीच आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत. आता आपण इथे 2-2 रेषा मारून घेणार आहोत बघा. आधीच्या रांगोळीमध्ये आपण एक रेष मारलेली होती. आता इथे आपण 2-2 रेषा मारून घेणार आहोत. 2-2 रेषा आपण फांदीप्रमाणे मारून घेतलेल्या आहे. क्रॉस रेषा मारायच्या आहेत. तुम्ही बघू शकता.
प्रत्येक पानाच्या मधून 2-2 रेषा मारलेल्या आहेत. आता वरती जे कोन तयार झालेले आहे तिथे आपण लाल रंगाने एक कळीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कळीप्रमाणे आकार काढलेला आहे. तिथे आपण आतल्या बाजूला पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेणार आहोत. बघा मी पिवळ्या रंगाचा डॉट आतल्या बाजूला दिलेला आहे. आता आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती प्रत्येक रेषेवरती सफेद रंगाचे डॉट द्यायचे आहेत. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. बघा रोजची रांगोळी आहे तर जास्त काही फिनिशिंग वगैरे करत बसायची गरज नाही. बघा पटकन आपल्याला रांगोळी काढायची असते आणि थोडेसे आकार इकडे तिकडे झाले तरी काही हरकत नाही. बघा फायनल लुक जेव्हा आपण बघतो तेव्हा रांगोळीचा अगदी सुंदरच दिसत असतो. आता मध्ये मी रेषा मारून घेतलेल्या आहेत. बघा पानांमध्ये जे या पानांच्या शिरा असतात ना त्याप्रमाणे एक रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक पाकळीच्या वरती एस काढून वरती डॉट दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. आता मध्ये आपण जी पानं काढलेली आहे त्यामध्ये आपण रंग भरून घेणार आहोत आणि जे डॉट दिलेले आहे त्यालाही पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. सर्वच डॉटला पण पुढच्या बाजूला ओढून पानांचा आकार दिलेला आहे. आता जे आपण मध्ये पानं काढलेली आहेत बघा 4 त्यामध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. बघा वेगवेगळे रंग मी इथे 3 लाईट डार्क असे रंग भरून घेतलेले आहेत. सोपी आहे बघा ही रांगोळी आणि दिसायला अगदी सुंदर दिसते. व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे. आता मध्ये आपण जांभळ्या रंगाचे एक एक डॉट दिलेले आहेत त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा उद्या शुक्रवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. तर उद्या शुक्रवार निमित्त लक्ष्मीच्या पावलांची ही रांगोळी आहे बघा. आता खाली कमळ काढून घेतलेलं आहे. तो कमळ जसं की लक्ष्मीला प्रिय असतं, सर्व देवतांना कमळ प्रिय असतं आणि कमळ रांगोळीमध्ये काढलेलं खूप शुभ मानलं जातं. मी प्रत्येक भागामध्ये सांगतच असते. तर कमळ जे काढलेलं आहे बघा त्यामध्ये थोडंसं गुलाबी रंग मी भरून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे फक्त सफेद रंगाने जरी कमळ काढलं आणि त्यावरती हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा रांगोळी सुंदरच दिसते. बघा आता कमळ काढून मी त्यामध्ये लाईट डार्क असा रंग भरून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला फांद्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. एक गोल आकाराप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. आता तुम्हाला येत नसेल तर थोडासा चॉकने आकार काढून घ्यायचा आहे आणि वरती रांगोळीने कलर भरून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला छोटासा देठ काढलेला आहे बघा फुलाला, कमळाचं जे फुलं काढलेलं आहे. तर आपण इथे डॉट देऊनच लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. बघा दोन डॉट दिलेले आहेत. तर झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरती जे बोटांचे डॉट आहेत ते काढून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धत आहे बघा ही पावलं काढण्याची आणि कोणालाही काढता येतील अशी ह्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. बघू शकता आपण पावलं काढून घेतलेली आहेत बघा. थोडंसं काडीने आपण फिरवून घेतलेलं आहे. आता दोन्ही बाजूला आपण कळ्या काढून घेणार आहोत बघा वरच्या बाजूला. तर एक फांदी थोडीशी मोठी काढलेली आहे आणि एक छोटी काढलेली आहे. तिथे वरती आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे या ज्या फांद्या आपण काढलेल्या आहेत त्याला पानं आणि कळ्या असं आपण काढून घेणार आहोत बघा. दोन्ही इकडच्या फांद्यांना आपण छोटी छोटी पानं आणि मध्ये मध्ये कळ्या काढून घेणार आहोत. एक सुंदर लूक येईल बघा. एक कमान असते त्याप्रमाणे हे आपण तयार करणार आहोत बघा पावलांच्या बाजूला. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. रोजच्या काढण्यासाठी तुम्हाला रोज उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या आहेत बघा. तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशा तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडत असेल आणि छोट्या छोट्या रांगोळ्या जर तुम्ही शोधत असाल तर नक्कीच तुम्ही एकदा सान्वी आर्ट 1 या आपल्या चॅनलला भेट द्या. खूप साऱ्या रांगोळ्या अपलोड केलेल्या आहेत बघा. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या आहेत. छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा रंग कसे भरलेले आहेत किंवा तुमचे काही प्रश्न असतील रांगोळीबद्दल ते सुद्धा तुम्ही मला अगदी हक्काने विचारू शकता. बघा ही सुद्धा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर अशाच रांगोळी काढण्यासाठी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.